हॅलो. आजपासून एक नवीन मालिका कृष्णाईच्या लेकी ही मालिका सुरू होते आणि या मालिकेचे रिव्ह्यूज जर तुम्हाला ऐकायचे असतील तर प्लीज मला या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये मला सांगूही शकतात किंवा मला फक्त लाईक जरी केलं तरी मला समजेल की तुम्हाला ह्या सिरियलचे रिव्ह्यूज ऐकायचे आहेत म्हणून. तर ह्या सिरियलमध्ये आपल्याला असं बघायला भेटणार आहे की आईच्या संघर्षातून उभी राहणारी स्त्री शक्तीची कहाणी. कृष्णाईच्या लेकी ही एक नवीन मालिका स्त्रीशक्ती, स्वाभिमान आणि सामाजिक बदलांची प्रेरणादायी कथा सांगते. या मालिकेमध्ये निवेदिता सराफ या प्रमुख भूमिकेत दिसणार आहे आणि त्याच कृष्णाई म्हणून वावरणार आहेत. तर या सिरियलमध्ये समाजात आजही दिसणाऱ्या जुन्या रूढी, परंपरा आणि स्त्रियांबाबतच्या भेदभावपूर्ण विचारसरणीवर अनेक कथा प्रेक्षकांना विचार करायला लावतात. अशाच पार्श्वभूमीवर ही नवीन मालिका आलेली आहे. ती एक आई आणि तिच्या मुलींच्या संघर्षाची कहाणी सांगणार आहे. समाजाने ठरवलेल्या चौकटी मोडून स्वतःचा वेगळा मार्ग निवडणारी ही आई आणि तिच्या मुली यांची गोष्ट प्रेरणादायी आहे. मुलगा-मुलगी भेद, स्त्रीचा स्वाभिमान, शिक्षणाचं महत्त्व आणि स्वतःच्या अस्तित्वासाठीचा संघर्ष हा या मालिकेचा विषय आहे आणि तो एकदम सोप्या पद्धतीने मांडला आहे. ही कथा कृष्णाईची आहे, जी आयुष्यात आलेल्या अनेक संकटांना सामोरी जात असते आणि आपल्या तिन्ही मुलींना चांगले संस्कार, चांगले शिक्षण आणि चांगला आत्मविश्वास देते. मुलीच जन्माला आल्यामुळे कृष्णाईच्या पतीने दुसरे लग्न केले आणि समाज तसेच कुटुंबही तिला कुटुंबानेही तिला सतत कमी लेखले. तरीही कृष्णाई कधीच खचताना दाखवलेली नाही आहे. मुलगा नसला तरी स्त्रीचे मूल्य कमी होत नाही आणि मुलीही इतक्याच सक्षम असतात हा विश्वास तिने आपल्या कृतीतून सिद्ध केला आहे. तर मग मंडळी, या कथेत कृष्णाईच्या 3 मुलींचा प्रवास मध्यवर्ती आहे. मोठी मुलगी शारदा एकदम शांत, समजूतदार आहे, आईसारखीच जबाबदार आहे. मधली गौरी ही जरा बंडखोर स्वभावाची असून अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची ताकद तिच्यात आहे. तर धाकटी सौदामिनी स्वप्नाळू, महत्त्वाकांक्षा आणि करिअर केंद्रित आहे. प्रत्येक मुलीला समाजातील रूढी, परंपरा आणि अन्यायाचा सामना करावा लागतो, पण कृष्णाई त्यांना प्रत्येक टप्प्यावर आधार देते आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी प्रेरणा देते. मुलींच्या शिक्षणासाठी, स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी सुरू असलेली धडपड ही कथानकाची महत्त्वाची बाजू दाखवलेली आहे. कौटुंबिक दबाव, समाजाचे नियम, मुलींचे लग्न, करिअर आणि त्यांच्या आयुष्यात येणारे आव्हाने यामधून अनेक भावनिक अशा घडामोडी या सिरियलमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे. तर कृष्णाईच्या लेकी ही एक असं कौटुंबिक मालिका नसून फक्त स्त्रीशक्ती, स्वाभिमान, नात्यातील भावनिक गुंतागुंत आणि सामाजिक बदल यांचा प्रभाव संदेश देणारी एक अशी कथा आहे. मुलगी ही ओझं नसून घराचा आधार असते हा ठाम विचार कृष्णाईने आपल्या आयुष्यातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. स्वतःच्या पायावर उभे राहणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आणि स्वाभिमान जपणे या मूल्यांचा वारसा ती आपल्या मुलींना देत असते. आई आणि मुलींचा हा संघर्षमय व प्रेरणादायी प्रवास तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्ही हे रिव्ह्यू नक्कीच ऐकाल याची मला खात्री आहे. जर तुम्हाला रिव्ह्यू ऐकायचे असेल तर प्लीज फक्त लाईक जरी केलं तरी मला समजेल. आणि पुन्हा एकदा तुम्ही आपल्या चॅनलला खूप सपोर्ट करताय याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनःपूर्वक स्वागत आणि धन्यवाद. असेच आपल्या चॅनलवर प्रेम राहू द्या आणि आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चला तर मग मंडळी, कृष्णाईच्या लेकी यामध्ये कृष्णाईची सकाळी खानावळ सुरू असते आणि आज वटपौर्णिमा दाखवलेली असते. तर कृष्णाई म्हणजे कृष्णाच्या नवऱ्याने त्याला 3 पोरी झाल्या म्हणून सोडून दिलं असतं, तरीही कृष्णा ही वटसावित्रीची पूजा करायला जाते आणि आपल्या नवऱ्याच्या त्या वटसावित्रीची पूजा करताना आयुष्य मागणी करते. कारण की तिला असं वाटत असतं की त्याची जे पोरं बाळं आहेत ते सुखात राहो आणि त्याची बायकोही सुखात राहो. कृष्णा एकदम साध्या भोळ्या मनाची असते. इकडे खानावळ सुरू असताना मिनी तर आपल्याला माहीतच आहे की मिनी तिची 3 नंबरची मुलगी असते आणि ती हिशोबात एकदम करेक्ट असते आणि हुशारही असते. आणि 1 नंबरची जी मुलगी आहे तिचं
खानावळीत एक मुलगा छेड काढत असतो, माणूस लग्न झालेला, आणि तेव्हा हे कृष्णा बघते आणि कृष्णा त्याला चांगलाच धडा शिकवते आणि हकलवून लावते. आणि इकडे कृष्णाची सवत इंदुराणी ही मंदिराच्या पूजेचा मान तिला मिळालेला असतो आणि ती खूप खुश असते. इंदुराणीला सगळे घाबरत असतात आणि कृष्णाचा नवरा आणि इंदूचा नवरा हा इंदूच्या पाठीमागे तिचा पिये बनून फिरत असतो. तोही तिला खूप घाबरत असतो. तेव्हा तिथे मंदिरात पूजेचा मान मिळालेला असतो आणि जिथे मंदिराच्या पूजेनंतर प्रसाद सांगितलेला असतो, तेव्हा पुजारींच्या लक्षात येतं की प्रसाद बनवणारी जेही लोक असतात ते लोक तिथे प्रसाद बनवताना तिथे नशा करत असतात. त्यामुळे पुजारी यांच्या हे लक्षात येताच ते तो पूर्ण प्रसाद कॅन्सल करतात आणि बोलतात की मी हा प्रसाद मंदिराला चढवणार नाही असल्या लोकांच्या हातचा. तेव्हा हे इंदूचा भाऊ तोही तिला घाबरतो, पण तो दीदी म्हणून तो त्याच्यात सांगणार, पण तो त्याच्या बहिणीला घाबरत असल्यामुळे तो त्याच्या दाजींना सांगतो की प्रसाद कॅन्सल झाला आहे आणि सगळा प्रकरण तो सांगतो की कशामुळे प्रसाद कॅन्सल झाला आहे म्हणून. तेव्हा आता त्याचे दाजी विचारतात, मग हा प्रसाद कोणाला मिळाला आहे? तेव्हा तो सांगतो की कृष्णाला. तेव्हा इकडे कृष्णाला मंदिराचा प्रसाद मिळाला आहे हे बघून तिच्या तिघी लेकींना, तिच्या खानावळीतल्या माणसांना खूप आनंद होतो. ते विचार करतात की कदाचित महादेवाचीच इच्छा असेल की आपल्या हातचा प्रसाद. तेव्हा ते सगळे मिळून प्रसाद बनवायला लागतात. इकडे इंदुराणी तिलाही कळतं की हा प्रसाद कृष्णाला मिळाला आहे म्हणून. त्यामुळे ती तो प्रयत्न करते की तो प्रसाद कसा अडवता येईल. गौरी गाडी घेऊन येते आणि प्रसादाचे सगळे भांडे आपल्या पिकअपमध्ये ठेवून ते घेऊन जात असतात. तेव्हा काही गुंड आडवे येतात. गौरी त्यांना चांगला चोप देते. पुढे जाऊन ते प्रसाद घेऊन जात असतात. मध्ये नदीच्या पुलावर एक ट्रॅक्टर आडवा असतो. तेव्हाही त्यांना ते जमत नसतं आणि तो ट्रॅक्टर काढायला तिथे कोणीच नसतं. तो प्रयत्न केला जातो की यांचा प्रसाद मंदिरापर्यंत पोचला जाऊ नये म्हणून. तेव्हा ते सगळे खाली उतरतात. कृष्णाईजवळ प्रार्थना करतात की आता आई कृष्णाई तूच काहीतरी मार्ग दाखव. तेव्हा ते सगळे नदीच्या काठी तो प्रसाद घेऊन जातात आणि बोटीने महादेवाच्या मंदिरापर्यंत येतात. तेव्हा इकडे सगळ्यांना इंदूने सांगितलेलं असतं की प्रसाद काय येणार नाही, वाट काय बघू नका म्हणून, आणि महाप्रसाद कॅन्सल करून टाका म्हणून. तेवढ्यात मिनी जोरात ओरडते की कृष्णाईचा प्रसाद आला आहे. तेव्हा इंदूला खूप राग येतो. सगळे प्रसाद घेऊन येतात. महाप्रसादाची तयारी होते आणि सगळे जेवायला बसतात. तेव्हा इंदू पुन्हा नाटक सुरू करते आणि सगळ्या बायकांना बोलते की उठा, आणि कृष्णाईला काही बोलत असते की हिच्या नवऱ्यानीला टाकून दिले, अशा बाईच्या हातचा तुम्ही प्रसाद खातात. आज वटपौर्णिमा आहे, तुम्ही वटपौर्णिमेला पूजा करून आले, नवऱ्याला जन्मोजन्मी हाच नवरा मिळावं असं साकडं घालून आले, आणि तुम्ही अशा बाईच्या हातचा प्रसाद खाताय. याच्याने काय होणार आहे? सगळे तिची दुष्णं तुम्हाला लागणार आहेत. तिला नवऱ्याने टाकले, तिला मुलीचे सगळं ती बोलत असते. गौरी बोलणार तेव्हा कृष्णा तिला अडवते, पण गौरीला राहवलं जात नाही. गौरी चिडते आणि तिच्या सावत्र आईचा हात पकडून हातच पिरगळते आणि तिला चांगलं सांगत असते की तू पण एक बाईच आहे ना, आणि तू माझ्या. तेव्हा ती तिच्या आईचं महत्त्व सांगत असते की तिच्या आईने कसं त्यांना वाढवलं, कसं हा जो नालायक नवरा आहे त्याच्या नावाचं कुंकू मंगळसूत्र घालते, त्याच्या आयुष्याची देवाजवळ प्रार्थना करते आणि ती कधीही चुकीची नाही, आणि आमच्या आईच्या पुन्हा वाटेला जायचं नाही असं म्हणून तिला चांगला चाप देते. आणि ती सगळ्या बायकांना समजावून सांगते की काय तुम्ही आमच्या प्रसादाला हे करतायत, आणि ही बाई जी गावभर पावडर लाली लावून फिरणारी, हिचं तुम्ही ऐकतायत. तेव्हा सगळ्यांना सांगते आणि पार्वती पते हर हर महादेव म्हणून प्रत्येकाला प्रसाद खाण्यासाठी बसायला लावते. आणि अशा प्रकारे पुन्हा कृष्णाचा प्रसाद हा सगळ्यांना महाप्रसाद म्हणून वाटला जातो. इंदूचा जळफळाट होत असतो आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.